सुप्रसिद्ध राजज्योतिषांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन, सत्संग आणि साधना. गुरुब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय. गणपती बाप्पा मोरया. आज आपण सगळेजण गणेशोत्सव हा संपून पितृपंधरवड्याच्या दिशेने चाललेलो आहोत. प्रत्येकाचे पितृपंधरवड्यामध्ये आपापल्या पितरांच्या तिथी वगैरे हा संपूर्ण प्रत्येक घरामध्ये वातावरण आहे. आणि आपला रोजचा हा सत्संग जो गणपती बाप्पाच्या 64 कलांवरती चालू आहे. आणि आज मुद्गल ऋषीसुद्धा मोठे प्रसन्न आहेत, कारण आत्तापर्यंत बाप्पाकडनं मुद्गल ऋषींनी समजावून घेतलेल्या किंवा अंगीभूत केलेल्या कला, ज्याच्यामध्ये आकर्षण, वक्तृत्व, त्यानंतर कर्तृत्व आणि दातृत्व, हे कसं बाप्पाने त्यांना अंतर्भूत करून दिलं, अंगीभूत करून दिलं, ते सगळं पूर्णपणे ते आज रिव्हिजन करतायत. आणि कुठेतरी त्या सगळ्या सत्संगाचं आपणही चिंतन करायला पाहिजे, कारण मुद्गल ऋषींनी ते आपल्याकरता लिहून ठेवलं आहे. आणि आपल्या सगळ्यांना त्या कला याव्यात, आपल्या सगळ्यांनी ते समजून घ्याव्यात आणि आपल्या सगळ्यांना ते अंगीभूत व्हाव्यात, या म्हणून आपण हा एक उपक्रम सत्संगाच्या माध्यमातून सुरू केलेला आहोत. आणि मग याची रिव्हिजन करत असताना आज काहीतरी आपल्याला नवीन शिकायला मिळणार म्हणून मुद्गल ऋषीसुद्धा आनंदामध्ये आहेत. आणि आपल्या प्रस्तुत सत्संगामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की भुसंडी ऋषींना ते पूर्णपणे हा सत्संग देत आहेत. आणि मग भुसंडी ऋषींना ते म्हणतात की भुसंडी तुला आज कसं वाटतंय. आज भुसंडी ऋषीसुद्धा खूप आनंदी आहेत. आणि ते म्हणले की या 4 कला शिकल्यानंतरच मला असं वाटतंय की माझ्यामध्ये जीवनामध्ये खूप बदल व्हायला लागलेत. आणि आता त्या सगळ्यामधले ते गुण आहेत, ते गुण आता कसे वापरायचे ह्याचं मी चिंतन करायला लागलो आहे. आणि कुठेतरी मला असं वाटतंय की आता मी बाकी सगळ्या माणसांपेक्षा थोडा समृद्ध व्हायला लागलो आहे. आणि भुसंडी ऋषींचं हे सगळं विधान ऐकल्यानंतर त्यांच्या बोलण्यामधला फरक जाणवल्यामुळे मुद्गल ऋषी अतिशय आनंदी झाले, कारण तो एक वाटमाऱ्या होता. आणि वाटमाऱ्या असताना त्याची भाषा कशी असेल, त्याचं वागणं कसं असेल. आणि पहिला प्रसंग तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ते तर शस्त्र घेऊन त्यांच्या अंगावर धावून आलेला. मग त्या माणसामध्ये एवढा बदल झालेला बघून आज मुद्गल ऋषींना खूप आनंद झाला. आणि भुसंडी ऋषी म्हणतात की आता सांगा ना मला, गणपती बाप्पांनी पुढच्या कुठल्या कला तुम्हाला सांगितल्या. ते म्हणले हो, मीही तेवढाच उत्सुक आहे तुला सांगायला. आणि भुसंडी तुला सांगावंसं वाटतं की त्यावेळेला बाप्पासुद्धा तेवढाच म्हणजे की मला सांगण्याकरता पूर्णपणे उत्साहित होता. बाप्पाला पण तेवढा उत्साह आलेला होता. आणि मी नेहमीप्रमाणे बाप्पापुढे जाऊन बसलो, बाप्पाला नमस्कार केला. आणि बाप्पाला नमस्कार केल्यानंतर बाप्पा म्हणाला, मुद्गला आलास का. हो बाप्पा आलो म्हणून. त्यावेळेला बाप्पाने सुरुवात केली आणि बाप्पा म्हणला, हे बघ आज मी तुझ्याकरता एक वही चाळत आहे. आणि या वहीमधनं आता मी ठरवणार आहे की तुला पुढच्या कुठल्या कला द्यायच्या. त्यावेळेला मी बाप्पापुढे नतमस्तक झालो आणि मोठ्या अपेक्षेने बाप्पाकडे बघायला लागलो. त्याला बाप्पा म्हणला की मुद्गला, आत्ता ह्या बेच्यामध्ये मी तुला 5 कला सांगणार आहे, ज्या 5 कला तुला पूर्णपणे अंगीभूत करायच्या आहेत. मला खूप आनंद झाला की अगोदर बाप्पांनी 4 कला दिल्यात, आता बाप्पा मला 5 कला देतोय. मग 5 कलामध्ये बाप्पा म्हणला, सर्वात पहिली कला इतकी सुंदर आहे की ऐकल्यानंतर तुला खूप मन प्रसन्न होईल. म्हणजे बाप्पा अशी कुठली कला तुम्ही मला देणार आहात. ते म्हणले, अरे सर्वात महत्त्वाची कला ती म्हणजे दुसऱ्याच्या मनातली ओळखणं, दुसऱ्याच्या मनातील जाणणं. आज बघा आपण एकमेकाशी बोलतो, एकमेकाजवळ समोरासमोर येतो, त्यावेळेला त्याच्या चेहऱ्यावरनं, त्याच्या बॉडी लँग्वेजवरनं किंवा त्याच्या बोलण्यातून आलेल्या विचारांमधनं आपल्याला तो माणूस कळतो. परंतु बाप्पा आता आपल्याला ती कला शिकवणार आहे की फक्त त्या माणसाचा विचार केला की त्या मनामध्ये त्याच्या काय चालू आहे ते आपल्याला सगळं कळू शकतं. थोडंसं मुद्गल ऋषी या ठिकाणी संभ्रमामध्ये पडले. म्हणले, बाप्पा खरंच असं होऊ शकतं, दुसऱ्याच्या मनातलं आपल्याला कळू शकतं. हो, का नाही कळू शकत म्हणून. आणि हीच तर कला आहे ना जी माझ्याकडे आहे आणि मी तुला पूर्णपणे अंगीभूत करून देईन. मग बाप्पा दुसरी याच्या पुढची कुठली कला आहे. अरे याच्या पुढची दुसरी कला म्हणजे सर्वात महत्त्वाची, ती म्हणजे वाचासिद्धी. वाचासिद्धी म्हणजे जे मी बोलेन तसं होईल बाप्पा. हो, जे तू बोलशील तसं होईल, किंबहुना तुझ्या तोंडून तेच बाहेर पडेल जे होणार आहे. बाप्पांनी एका वाक्यामध्ये मुद्गल ऋषींना त्याच ठिकाणी थांबवलं. आता या दोन्ही कला समजल्यानंतर मुद्गल ऋषींना खूप आनंद झाला. बाप्पा तिसरी कला कुठली आहे. तिसरी कला खूप महत्त्वाची आहे. तिसरी कला म्हणजे संमोहन. अरे वा, संमोहन पण आहे. हो बिलकुल, संमोहनसुद्धा आहे. जसं आकर्षण आहे तसं संमोहनसुद्धा आहे. आणि संमोहनसुद्धा अंगीभूत करायला पाहिजे, संमोहनसुद्धा माहिती असायला पाहिजे. आणि बाप्पा चौथी कला कुठली आहे. अरे चौथी कला तर तुला माझ्यापेक्षा चांगली येते असं बाप्पा म्हणाला. मुद्गल ऋषी म्हणले, बाप्पा काय थट्टा करताय माझी. अहो तुमच्यापेक्षा काय चांगलं आहे. ना माझं रूप चांगलं आहे, ना माझं ज्ञान चांगलं आहे, ना माझं विचार चांगलं आहे. आणि तुम्ही सरळ सरळ असं म्हणता की ती कला माझ्यापेक्षा तुला चांगली येते. अरे मुद्गला पहिली कला तर ऐकून घे, कुठली कला देवा. तेव्हा बोललं की अभिनय ही कला आहे.
अभिनय ही कला. हां, मग त्यावेळेला मुद्गल ऋषींना समजलं नाही. ते म्हणले, बाप्पा नाही समजलं मला. अरे म्हणले, आता तू अभिनयच करतोयस ना प्रत्येक गोष्टीचा. आणि हेच मुद्गल ऋषी भुसंडी ऋषींना म्हणतात की बघ, या जीवनामध्ये ना आपण फक्त अभिनय करत असतो. बघ, तू याच्या अगोदर जो वाटमाऱ्या होतास ना, तुला असं वाटत नाही की तो तुझा अभिनय होता. आणि मग ज्यावेळेला तू इथे सत्संगाला बसलास, आता तू ऋषी झालायस, आता हा सुद्धा कुठेतरी तू अभिनय करतोयस. आणि हा अभिनय करत असताना त्या अभिनयामध्येच आपण रंगतो आणि रंगल्यानंतर त्याच्यामधूनच ती आपली प्रतिकृती साकार होते. तर अभिनय ही सर्वात महत्त्वाची कला आहे आणि तीही मी तुला शिकवणार आहे. ह्या चारही कला ऐकल्यानंतर आज म्हणजे की मुद्गल ऋषींना पारावर राहिला नाही. इतके आनंदी झाले. म्हणले, बाप्पा अरे काय, या कला प्राप्त करून मी मानवजातीचं किती कल्याण करू शकेन. आणि प्रत्येक मानवाला या अवगत झाल्या तर खरंच तू म्हणतोस तसं परीस व्हायला काहीच अवघड नाही. प्रत्येक व्यक्ती परिसासारखी होईल. किंबहुना तो विचार ज्या लोकांपर्यंत पोचवेल ती लोकंसुद्धा परिसच होतील ना. अरे तेच तर आपल्याला करायचं आहे. पण मुद्गला ह्या सगळ्या चारही कला चालवण्याकरता खूप एक प्रमुख अशी गोष्ट आहे. ती कुठली देवा? ती पाचवी कला. कुठली कला देवा? चातुर्य. हे सगळं करण्याकरता चातुर्य असायला पाहिजे. मग त्या ठिकाणी म्हणजे की संभ्रमामध्ये पडलेले मुद्गल ऋषी बाप्पाला विचारत आहेत की बाप्पा, चातुर्य म्हणजे नक्की काय? चातुर्य हा एखादा गुण म्हणावा का ती कला म्हणावी? बाप्पा म्हणला, नाही, चातुर्य ही कलाच आहे. बुद्धीचा हा एक गुण असला तरी चातुर्य ही कलेमध्ये असावं लागतं. चातुर्य हे अंगीभूत असावं लागतं. आणि चातुर्य असलं ना की बुद्धी आपोआप तेज होत जाते आणि बुद्धीच्या एक एक जोरावरती, वेगवेगळ्या चातुर्याच्या जोरावरती माणूस पुढे जातो. मग बाप्पा, आज आपण आता या पाचही कला मला शिकवणार. मग कशा काय या पाचही अंगीभूत करायच्या मला सांगा आता, मी खूप आतुर झालेलो आहे. त्याला बाप्पा म्हणला की आज आपण पहिले चातुर्य जाणून घेऊया. कारण जेव्हा तुझ्यामध्ये चातुर्य येईल ना, तेव्हाच मुद्गला या कला कुठेतरी तुला अंगीभूत व्हायला मदत होईल. चालेल बाप्पा, आज तुम्ही मला चातुर्य सांगा. मग चातुर्याच्या बाबतीमध्ये आता की भगवान म्हणजे बाप्पा हे मुद्गल ऋषींना सांगायला लागले की ही कला आहे ना, मी कुणाकडनं तरी शिकलो आहे. कुणाकडनं शिकलात? मी ब्रह्माकडनं शिकलो. ब्रह्म हा स्वतः चातुर्नन म्हणून ओळखला जातो. त्याच्या एवढं चतुर दुसरं कोणीही नाही. हां, ब्रह्म एवढे चतुर आहेत. हो, ब्रह्म एवढे चतुर आहेत तेव्हा तर त्यांनी एवढी मोठी सृष्टी निर्माण केलेली आहे. आणि एवढी सृष्टी निर्माण करताना, एवढी मोठी सृष्टी निर्माण झाल्यानंतर ती अजून कितीही विस्तारली, अजून कितीही मोठी झाली तरी त्याच्यामधली पात्र संपत नाही बरं का. त्यांनी ती बनवताना इतकी चातुर्याने बनवलेली आहे की एक वस्तू दुसऱ्या वस्तूशी कधीही मिळतीजुळती होत नाही. एक व्यक्ती त्या व्यक्तीसारखीच दिसणारी दुसरी व्यक्ती असेल, पण कुठेतरी त्याच्या दातामध्ये फरक असेल, कुठेतरी नाकामध्ये फरक असेल, कुठेतरी उंचीमध्ये फरक असेल, कुठेतरी त्याच्या बोलण्यामध्ये, कुठेतरी त्याच्या भाषेमध्ये, कुठेतरी त्याच्या प्रांतामध्ये असे वेगवेगळे फरक त्याच्यामध्ये केलेले आहेत. त्यामुळे एका व्यक्तीसारखी दुसरी व्यक्ती नाही आहे, एका प्रवृत्तीसारखी दुसरी प्रवृत्ती नाही आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये भेद निर्माण केलेला आहे. प्रत्येक गोष्ट वेगवेगळी केलेली आहे. मग ब्रह्मदेवाकडे बाप्पा चातुर्य कुठनं आलं असेल असं कुतूहलाने मुद्गल ऋषी विचारतात. ते म्हणले की मुद्गला विचार कर की ब्रह्म जर एवढे चतुर आहेत तर विष्णू किती चतुर असतील. ते तर त्यांचे पिता आहेत. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की विष्णूच्या नाभीमधनं जे कमलदेठ निघालं त्या कमलामधनं ब्रह्माची निर्मिती झालेली आहे. मग ब्रह्म एवढा चतुर आहे तो विष्णू किती चतुर असतील. मग चातुर्य हा एक गुण आहे आणि चातुर्य ही एक कला आहे की हे चातुर्य माणसाने आपल्या आयुष्यामध्ये वापरलं पाहिजे. बाप्पा म्हणला, मी बुद्धिवादी जरूर आहे आणि माणसाने बुद्धी वापरावी, परंतु दुसरी गोष्ट म्हणजे की शक्तीचा कमीत कमी वापर करावा. म्हणजे मग बाप्पा मला समजलं नाही असं मुद्गल ऋषी म्हणाले. बाप्पा म्हणला, शक्ती पण श्रेष्ठ आहे, पण शक्तीपेक्षा केव्हाही युक्ती श्रेष्ठ आहे आणि युक्ती करण्याकरता चातुर्य असायला पाहिजे. बघ, मी माझ्या आयुष्यामध्ये अनेक पराक्रम केलेले आहेत, किंबहुना अनेक पराक्रम मला करावे लागलेले आहेत, परंतु हे पराक्रम करत असताना प्रत्येक ठिकाणी मी बुद्धीचा वापर केला आहे. मी कुठेही बळाचा वापर केला नाही. आवश्यक त्या ठिकाणीच बळ वापरलेलं आहे, बाकी प्रत्येक ठिकाणी फक्त बुद्धी वापरलेली आहे आणि माझ्या चातुर्य कलेचा वापर करून प्रत्येक गोष्ट मी जिंकलेली आहे. मग या चातुर्याचा वापर कसा करायचा, हे चातुर्य कसं आपल्यामध्ये रुजवायचं, अशा अनेक माध्यमातून बाप्पा ते समजावून सांगत होता. आणि ते समजावून सांगत असताना हे चातुर्य समजून घेण्याकरता आज आपण आता पुन्हा एका नगरीमध्ये जाऊया, ज्या नगरीमधला एक सुंदरसा असा राजा आहे आणि त्याची संपूर्ण नगरी आहे. ती नगरी अतिशय छान आहे, त्याच्यामधली प्रजा चांगली आहे आणि राजाचा एक स्तुतिपाठकसुद्धा आहे. आणि हा स्तुतिपाठक राजाकडे येतो आणि राजाला सांगतो की अहो महाराज, तुम्हाला कल्पना आहे का, गावामध्ये एक खूप चांगला ज्योतिषी आलेला आहे आणि त्याला त्रिकाल ज्ञान आहे. तो भूत भविष्य वर्तमान सगळ्या गोष्टी अगदी बरोबर सांगतो. सगळीकडे त्यांनी वाहवा मिळवलेली आहे. माझा तो चांगल्या परिचयाचा झालेला आहे आणि त्याचं सगळं जाणून घेतल्यानंतर, त्याचा पूर्णपणे परिचय झाल्यानंतर माझी अशी इच्छा आहे की तुम्ही त्याला हात दाखवावा आणि तुम्ही त्याला भविष्य विचारावं. राजाने सांगितलं की ठीक आहे, उद्या सकाळी त्याला बोलवा
आणि उद्या सकाळी आपल्या महलामध्ये बसूया आणि त्याच्याकडनं जाणून घेऊया आपल्याबद्दल. स्तुतीपाठकाला आनंद झाला की चला, मी राजाला जे सांगितलं ते महाराजांना पटलं आणि महाराज आता उद्या आपलं भविष्य बघणार आहेत. मग स्तुतीपाठक त्या ठिकाणी ज्योतिषाकडे गेला, ज्योतिषाला सगळं सांगितलं आणि म्हणला उद्या दरबारामध्ये जायचं आहे. राजवाड्याचे काही नियम असतात, दरबाराचे काही नियम असतात, त्या नियमांचं तुम्हाला चाकोचोरपणे पालन करायचं आहे आणि हे पालन करून तुम्हाला पूर्णपणे राजासमोर बसायचं आहे. मग त्याबद्दलची त्याला संपूर्ण सगळी त्यांनी जी काही माहिती आहे ती माहिती दिली आणि दुसऱ्या दिवशी ज्योतिषांना घेऊन तो स्तुतीपाठक त्या दरबारामध्ये गेला. आता दरबारामध्ये ज्या ठिकाणी भेटायचं होतं त्या महलामध्ये तो बसलेला होता. त्यावेळेला तिथे राजे नव्हते आणि बाकी कोणीही नव्हतं. थोड्याच वेळात त्या ठिकाणी महाराजांची स्वारी आली आणि आज राजा भयंकर रागावलेला होता. खूप म्हणजे खूप असं त्याच्या चेहऱ्यावरती राग दिसून येत होता. त्याचे डोळे लाल झालेले होते आणि त्या ठिकाणी राजा आला, स्तुतीपाठकाकडे बघितलं. आता राजाला खाजगीमध्ये हे सगळं बोलायला पाहिजे, त्याचं भविष्य त्यांनी खाजगीमध्ये जाणायला पाहिजे, म्हणून स्तुतीपाठकाने विनम्र अभिवादन केलं आणि तो त्या ठिकाणी म्हणला, महाराज हे ज्योतिषी आलेले आहेत, आपण चर्चा करा, मी इथून बाहेर थांबतो. आणि मग त्या ठिकाणी स्तुतीपाठक बाहेर निघून गेला. आज राजाला तेच हवं होतं. राजाने काय केलं, आपल्या कमरेची तलवार उपसली आणि ती तलवार पूर्णपणे समोर त्या ज्योतिषाच्या ठेवली. आता ज्योतिषी घाबरलेला होता, कारण पहिलंच तो दरबारामध्ये आलेला होता. दरबाराचे रीतिरिवाज आणि नियमावली या सगळ्याचं त्याच्यावरती प्रेशर आलेलं होतं आणि त्यात राजाने हा काढलेला प्रसंग समोर तलवार काढून ठेवली आणि म्हणले, तुम्ही ज्योतिषी आहात का? त्यावेळेला ते म्हणले, हो मी ज्योतिषी आहे. मग सांगा, पंचांग बघून कुठल्या गोष्टीची उत्तर देऊ शकता? महाराज, कुठल्याही गोष्टीचं मी उत्तर देऊ शकतो. मी त्रिकाल ज्ञानी आहे. मला वर्तमान, भविष्य आणि भूत या तिन्ही काळाचं पूर्णपणे ज्ञान आहे. राजा म्हणला, हे बघा, मला माझं भविष्य जाणण्यामध्ये काही एवढं साहित्य नाही. मला हे जाणून घ्यायचं की तुमचा मृत्यू नक्की कधी आहे. आता एवढं राजाने विचारल्यानंतर ज्योतिषी घाबरला, हातामध्ये पंचांग घेतला आणि खाली मान घातली. आता सर्वात महत्त्वाची वेळ अशी होती की उत्तर काय द्यायचं. जर म्हणलं नाही मला उदंड आयुष्य आहे, तर राजाने तलवार काढून ठेवली. ती तलवार लगेच आपल्या मानेवरती चालवून राजा मोकळा होईल. आणि जर म्हणालं की नाही आत्ताच माझा मृत्यू आहे, तर तो लगेच तलवार उचलेल आणि आपला मृत्यू अटळ आहे. म्हणजे कुठलंही उत्तर दिलं तरी मृत्यू होणारच आहे हे ज्योतिषाने ओळखलं. परंतु त्याच्याकडे सर्वात मोठी कला आहे, ते म्हणजे चातुर्य. भविष्यशास्त्र शिकवत असताना चातुर्य पहिलं शिकवलं जातं आणि त्याप्रमाणे तो चातुर्य शिकलेला होता. खाली मुंडी घालून त्यांनी मान वर काढली, राजाकडे प्रसन्न वदनानं त्यांनी बघितलं आणि म्हणला, महाराज काय दिव्य योग आहे बघा. अहो हा योगायोगच म्हणायचा असं म्हणावं लागेल. का बरं, काय झालं, कधी आहे तुमचा मृत्यू? राजाने थोडं परखड भाषेमध्ये विचारलं. त्याला ज्योतिष हसून म्हणला, अहो महाराज, तुमच्या मृत्यूच्या केवळ 4 दिवस अगोदर माझा मृत्यू आहे. राजाने कपाळाला हात लावला. म्हणजे आता ज्या वेळेला हा मरेल त्याच्या पुढच्या 4 दिवसांनी राजाला 100% या जगाचा निरोप घ्यायचा आहे. मग राजाने त्यांचा मान सन्मान केला. राजाला जे काही जाणून घ्यायचं होतं त्यांच्याकडनं ते जाणूनही घेतलं. त्यांना चांगला इनाम दिला आणि सांगितलं की आता इकडे तिकडे कुठे फिरण्यापेक्षा या साम्राज्यामध्ये, माझ्या या विश्वामध्ये, माझ्या या नगरीमध्ये मी तुम्हाला एक चांगलं छोटूसं असं घर देतो, ज्या घरामध्ये तुम्ही राहा आणि तिथेच तुम्ही बाकी तुमची व्यवस्था आणि तिथूनच तुम्ही काम करा. कारण राजाला आता माहिती आहे की ज्योतिषी जगला पाहिजे, तो जेवढा जास्तीत जास्त जगेल त्याच्यापेक्षा 4 दिवसांनी माझं आयुष्य वाढतं राहील. म्हणजे एक चातुर्य असं असतं की ते तुम्हाला कुठल्याही क्षणाला कुठल्याही ठिकाणी वाचवू शकतं. एखादा प्रसंग आयुष्यात असा असतो की आता जीव जातोय की राहतोय, ह्या वेळेला सुद्धा जर कारणीभूत की ह्यावेळेस सुद्धा तुम्हाला वाचवणारं कोण असेल तर ते चातुर्य असतं. ही चातुर्य खूप महत्त्वाची कला आहे आणि बाप्पा हीच मुद्गल ऋषींना सांगतोय की मुद्गला तुझ्यामध्ये चातुर्य यायला पाहिजे आणि हे चातुर्य ज्यावेळेला तुझ्यामध्ये बसेल ना, त्यावेळेला मग वाचासिद्धी झालं, त्यानंतर दुसऱ्याच्या मनातील जाणणं झालं, संमोहन झालं, अभिनय झालं, या सगळ्या गोष्टी तुला अगदी सहजगत्या प्राप्त होतील. आणि हे चातुर्य ही सुद्धा कला याच्यामध्ये तुला प्राप्त होईल. आणि या 5ही कला आता तुझ्यामध्ये अंगीभूत करण्याकरता रोज याच्यामधून थोडं मी तुला सांगत जाईन आणि त्याच्यामध्ये या 5ही कला तुझ्यामध्ये पूर्णपणे मी अंगीभूत करून देईन. जसं त्या ठिकाणी मुद्गल ऋषींना बाप्पाने वचन दिलं आणि सांगितलं मी तुझ्याकडनं करून घेईन, मुद्गल ऋषींनी तसंच भुसंडीला सांगितलं की भुसंडी, मी सुद्धा तेवढ्याच प्रेमाने, तेवढ्याच आदराने आणि तेवढ्याच छानपणे तुला शिकवीन, तू शिकून घे बरं. त्यावेळेला भुसंडीने त्यांना होकार दिला. आज भुसंडीसुद्धा तृप्त झाला आणि या आजच्या आपल्या म्हणजे पुढच्या 5 कलाच्या सत्संगामधला हा पहिला सत्संग आहे. या 5 कला आपल्यालासुद्धा अंगीभूत करायच्या आहेत. मलाही सुद्धा ह्या सांगताना खूप प्रसन्नता वाटत आहे आणि निश्चितपणे तुम्हालाही आत्मसात करताना खूप प्रसन्नता वाटेल. तर आज इथेच थांबूया. ओम साईराम.